ची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। एकीकडे आपण बघतोय एनडीएने आपल्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचंही कळतंय, तर दुसरीकडे आता इंडियाची देखील थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे। ज्या बैठकीसाठी शरद पवार स्वतः दिल्लीमध्ये पोहोचले, काही वेळात उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचणार अशी माहिती मिळतेय। मात्र आता अगदी काही वेळातच दिल्लीमध्ये इंडियाची बैठक सुरू होणार आहे। त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून नेमका काय निर्णय घेतला जातो, या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही आता सत्ता स्थापनेसाठी आणि पुढील आपली रणनीती ठरवण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत। तर दिल्लीमध्ये आता इंडियाची अगदी काही वेळातच बैठक होणार आहे। या बैठकीदरम्यान नेमकं काय घडतंय बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। राहुल गांधी वायनाडची खासदारकी सोडण्याची शक्यता आहे। रायबरेलीची खासदारकी मात्र ते कायम ठेवण्याची शक्यता आहे। तर वायनाड आणि रायबरेली या दोनही ठिकाणी राहुल गांधी यांचा विजय झालाय, त्यामुळे आता राहुल गांधी वायनाडची खासदारकी सोडणार अशी शक्यता आहे। तर दोन्ही जागांपैकी एक जागा राहुल गांधी यांना सोडावी लागणार आहे आणि त्यामुळे रायबरेली आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय राहुल गांधी घेऊ शकतात आणि वायनाडची खासदारकी राहुल गांधी सोडू शकतात अशी माहिती आहे।